संगमनेर विधानसभा मतदारसंघात बिग फाईट। बाळासाहेब थोरातांना सुजय विखेंचं आव्हान। राधाकृष्ण विखे पाटलांचे कामाला लागण्याचे आदेश। राष्ट्रीय अध्यक्षपदासंदर्भात चर्चा फक्त माध्यमांमध्ये। देवेंद्र फडणवीसांनी भाजप राष्ट्रीय अध्यक्षाची शक्यता नाकारली। सिटिंग आमदाराच्या मोबदल्यात सिटिंग जागा सोडावी, अजितदादांचा नवा फॉर्म्युला। अजितदादांच्या फॉर्म्युल्यावर भाजपचा मात्र आक्षेप। कोर्टात जाऊनही सावत्रभाऊ योजना थांबवू शकत नाही। कोर्टात गेलेल्यांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची टीका। लाडकी बहीण योजनेला मुंबई हायकोर्टात आव्हान। आरोग्य प्रश्नी खासदार राजाभाऊ आजे संसदेत गरजले। सिव्हिल आणि ईएसआय रुग्णालयासंदर्भात मंत्र्यांना केली विचारणा। आदिवासी भागातील आरोग्य व्यवस्थेकडे वेधलं सर्वांचं लक्ष। मनोरमा खेडकरला जामीन मंजूर। पुणे सत्र न्यायालयाच्या वतीनं मनोरमा खेडकरला जामीन मंजूर। चिपळूणच्या लोटे एमआयडीसीमध्ये पुन्हा वायू गळती। एकाच महिन्यात चौथ्यांदा वायू गळतीची घटना। तर वायू गळतीमुळे परिसरातील नागरिकांचं आरोग्य धोक्यात। एअर इंडियाची इस्रायलला जाणारी विमानं रद्द। इस्रायल इराण तणावाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा निर्णय। तर 8 ऑगस्ट पासून पर्यंत तेल अवीवला जाणारी विमानं रद्द। एसटी कर्मचाऱ्यांना सरकारचा दिलासा। यंदा एसटी कर्मचाऱ्यांचा पगार वेळेवर होणार। महामंडळाला राज्य सरकारकडून 300 कोटींचा निधी। भिवंडीतील कोपर येथे मुलांनी रस्त्यावरती भरवली शाळा। ट्रॅफिकला कंटाळून रस्त्यावरती मुलांनी भरवली चक्क शाळा। आरक्षण बचाव यात्रेचं नांदेडमध्ये जंगी स्वागत। सभेला ओबीसी समाजाची प्रचंड गर्दी। आग्र्यात शिवजयंती साजरी करण्यासाठी कायमस्वरूपी परवानगी द्या। सुधीर मुनगंटीवार यांचा केंद्राकडे प्रस्ताव। परवानगी मिळाल्यास शिवप्रेमींसाठी ठरणार मोठी पर्वणी। दूध भेसळ रोखण्यासाठी विशेष मोहीम राबवणार। मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत भेसळखोरांवर कारवाईचे निर्देश। उपमुख्यमंत्री अजितदादांच्या दौऱ्यात पाकिटमार। नागरिकांनी पाकिटमाराला दिलं पोलिसांच्या ताब्यात। कळवण शहरात भूमिपूजन सोहळ्याच्या वेळेस घडली घटना। नागपूर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या शहराध्यक्षांना जामीन। दुनेश्वर पेठेंसह 12 जणांना जामीन मंजूर। जिल्हा सत्र न्यायालयाच्या वतीनं जामीन मंजूर। अचलपूर येथील फिनले मिल पुन्हा सुरू होणार। फिनले मिल सुरू करण्यासाठी राज्य सरकारचा पुढाकार। मिल सुरू करण्याच्या हालचालींना वेग। एका महिन्यात देशाच्या राजकारणामध्ये मोठी उलथापालथ होणार। शेकापच्या जयंत पाटलांचा मोठा गौप्यस्फोट। जरांगे पाटलांनी नव्यानं फूस लावण्याच्या भानगडीमध्ये पडू नये। जरांगेंच्या मागण्या बेकायदेशीर। लक्ष्मण हाके यांची जरांगे पाटील यांच्यावर टीका। अमोल मिटकरी कार हल्ला प्रकरणी 3 मनसैनिकांना पोलीस कोठडी। आधी अटक केलेल्या 6 मनसैनिकांना न्यायालयीन कोठडी। नागपूरच्या सावनेरमध्ये जिल्हा बँकेच्या ठेवीदारांचा मोर्चा। जिल्हा बँक घोटाळ्यात सुनील केदारांकडून वसुलीची मागणी। आंबोली कुंभवडेतील धबधब्यावर पर्यटकांची गर्दी। परराज्यातून येणाऱ्या पर्यटकांमध्ये वाढ। बाबा धबधबा अशी धबधब्याची ओळख। पिंपरी चिंचवडमध्ये झिकाची एंट्री। शहरात झिकाचे आढळले 2 रुग्ण। महापालिकेकडून स्वच्छता राखण्याचं आवाहन। परभणीमध्ये मुसळधार पाऊस आणि वादळी पावसामुळे सोयाबीन पिकांचं नुकसान। बळीराजा संकटात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।